मध्ये बोलायला नाही दिलं ना, आता जरा वाढीव केलेली आहे ना. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय, सभागृहातील सभागृह नेते, आमचे विरोधी पक्ष नेते, त्याचप्रमाणे सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्या, लोकशाहीचा चौथा स्तंभ आमचे पत्रकार बंधू भगिनी, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम आज समोर जे तैलचित्र दिसते, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करते. त्याचप्रमाणे ज्या घटनेने आम्हाला अधिकार दिला महापौर महोदय, आपण त्या खुर्चीवर विराजमान आहात. आज आपण महिला 50% आरक्षणामुळे या सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. असे आमचे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते. आणि ज्या स्त्रीने स्वतः खस्ता खाल्ल्या, अंगावर शेण दगडगोटे झेलले, त्यामुळेच महापौर महोदय तुम्ही आणि मी शिक्षित झाले. आणि आज या सभागृहामध्ये 63 महिला शिक्षित आपण बघतोय. जेव्हापासून अर्थसंकल्प चालू झालाय, अतिशय सुंदर प्रकारे अर्थसंकल्प म्हणजे या बजेटवर ते चर्चा करतात. आणि अशा त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मी सर्व सन्माननीय महिला सदस्यांच्या वतीने वंदन करते. त्याचप्रमाणे आमचे 24/7 असा मूलमंत्र देणारे अनाथांचे नाथ, आमचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे खासदार नरेशजी मस्के साहेब, त्याचप्रमाणे आमचे विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले, आमचे उपनेते विजयजी नाहटा साहेब, द्वारकानाथ भोईर साहेब, किशोरजी पाटकर साहेब, आणि नेहमीच मला मार्गदर्शन करणारे माझे राजकारणातले गुरु माझे पती रोहिदासजी पाटील, यांच्यामुळेच आज या 2026-27चा अर्थसंकल्प मांडण्यासाठी मी इथे उभी आहे. खरं तर आज मला एक काव्यपंक्ती बोलावीशी वाटते. झाड म्हणत वारा दे, पाखरू म्हणत चारा दे, पृथ्वीवरल्या चराचराला अन्न वस्त्र निवारा दे. खरं तर महानगरपालिका, नगर म्हणजे नळ गटार रस्ते एवढंच काम महानगरपालिका करत नाही, ते त्याही पलीकडे जाऊन अगदी लोकांपर्यंत पोहोचून नागरिकांसाठी विविध स्तरावर अहोरात्र काम करते. आणि जर आपण लोकप्रतिनिधी जर अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली, तर मला वाटतं की अधिकारीही आपलं समन्वय साधून चांगल्या प्रकारे काम करतील. आणि याची प्रचिती मला स्थायी समितीमध्ये आली, कारण ज्या वेळेस सदस्यांनी अधिकाऱ्यांना मागणी केली बायफर्केशन, तर त्या वेळेस अधिकाऱ्यांनी तत्काळ दुसऱ्या दिवशी अगदी ते सगळ्या नोट्स सहित आम्हाला दिले. आणि खरंच अधिकाऱ्यांचं देखील त्यावेळेस मी कौतुक करते. खरं तर या बजेटवर बोलत असताना महापौर महोदया, 6,704,43,35,00,000 हा 2026-27चा अर्थसंकल्प खरं तर हा शहराच्या भवितव्याशी निगडीत अत्यंत महत्वाचा विषय आहे. अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेमोड नाही, तर ती प्रशासनाची नीती, सत्ताधाऱ्यांची प्रामाणिकता आणि जनतेप्रती असलेली आपली बांधिलकी यांची खरी परीक्षा असते. आजही नवी मुंबईतील अनेक नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करीत आहेत. काही भागामध्ये आपण बघतोय रस्त्यांची दुरावस्था आहे, बऱ्याच जणांनी पाणी व जलनिस्तारणाचे प्रश्न मांडले होते, ते प्रश्न आहेत. काही ठिकाणी शाळेची कमतरता आहे, काही भागात आरोग्य व सार्वजनिक सुविधांचा अभाव आहे. मग अशा वेळेस अर्थसंकल्प हा फक्त कागदावरील आकड्यांचा दिखावा न राहता तो प्रत्यक्ष जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर उत्तर देणारा असला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे महापौर महोदया. आणि या जनतेच्या पैशातून चालणाऱ्या या महानगरपालिकेने जनतेलाच केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे. केवळ नावालाच विकास, केवळ प्रसिद्धीसाठी प्रकल्प आणि केवळ राजकीय सोय लक्षात घेऊन तरतुदी केल्या जाणार असतील तर त्याला लोकाभिमुख अर्थसंकल्प म्हणता येणार नाही. विकास सर्वांचा, निधी सर्वांसाठी आणि प्राधान्यही जनतेच्या खरे गरजानुसारच असले पाहिजेत. आज खरं तर हे अर्थसंकल्प मांडताना मी माझ्या प्रभागातील ज्यांनी मला इथे निवडून दिलं आणि मग त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी इथे उभं केलं, त्या माझ्या प्रभाग क्रमांक 27 मधील सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानते. आणि त्यांच्यासाठी आज बोलत असताना जे सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,
झोपडपट्टी आणि गावठाण भागातील लोक तसेच दुर्लक्षित प्रभागाच्या प्रश्नांना या सभागृहासमोर मी ठाम मांडणार आहे। आणि या अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना महापौर महोदय, मी जमा आणि खर्च या दोन्ही बाजूने मी बोलणार आहे। सर्वप्रथम तर मी पेज नंबर 43 अनुसूची एनेक्शर A5 सेवा मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स या विषयावर बोलत असताना सर्वप्रथम प्रकल्पग्रस्त आपण आहोत महापौर महोदया, आणि एक स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्ताच्या प्रश्नावर बोलू इच्छिते। ज्या स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी सगळ्यांना माहितीच आहेत की तत्कालीन शासनाने कवडीमोल दराने संपादित केल्या, त्याच जमिनी पुढे प्रचंड वाढीव किमती विकून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून आला, परंतु ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांनी विकासासाठी आपल्या पिढीजात हक्काचा त्याग केला, त्या भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांवर मात्र आजही अन्यायच होत आहे आणि खरोखर अतिशय ही दुर्दैवी बाब आहे। खरं तर अर्थसंकल्पातील मालमत्ता कर अंतर्गत निवासी कर या उद्दिष्ट शीर्षकाखाली आमच्या मूळ गावठाण भागात गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरावर महानगरपालिकेकडून अन्यायकारक पद्धतीने मालमत्ता कर आकारला जात आहे। विशेषतः ही घरे अनधिकृत दाखवून 3 पटीने शास्ती महापौर महोदय आकारला जात आहे। तर या ज्यांनी आपल्या विकासासाठी जमिनी दिल्या आहेत त्या भूमिपुत्रांच्या घरावरच अशी दंडात्मक कारवाई लादणे हे न्याय नाही आहे। त्यामुळे माझी सभागृहाला स्पष्ट विनंती आहे की गरजेपोटी बांधलेल्या घरांना जे अनधिकृत लावण्यात आलेल्या निवासी करातील 100% शास्ती माफ करण्यात यावी, आणि जर ही शास्ती पूर्णपणे माफ करण्यात आली तर स्थानिक ग्रामस्थ आनंदाने आणि स्वेच्छेने महानगरपालिकेची मूळ व न्यायथकीत घरपट्टी अदा करतील। यामुळे केवळ स्थानिकांना दिलासा मिळणार नाही तर महानगरपालिकेलाही कोट्यवधी रुपयाचा महसूल प्रत्यक्ष स्वरूपात प्राप्त होईल आणि महापालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात भर पडेल असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे महापौर महोदया, म्हणूनच हे निवासी कर या उद्दिष्ट शीर्षकाखाली स्थायी समितीने सुचवलेले 172 कोटी 10,78,000 इतके लक्ष अपुरे असून त्यामध्ये 50 कोटीची अतिरिक्त वाढ करण्यात यावी आणि एकूण 222 कोटी 10,78,000 इतके लक्ष प्रशासनासाठी अंतिम करण्यात यावी अशी माझी मागणी वजा सूचना आहे महापौर महोदया। त्यानंतर बोलत असताना पेज नंबर 45 टाउन प्लॅनिंग बजेट कोड RI 8.61041 बांधकाम परवानगी विकास शुल्क अर्थसंकल्पातील नगररचना सेवा अंतर्गत बांधकाम परवानगी विकास शुल्क या उद्दिष्ट शीर्षामध्ये स्थायी समितीने 257 कोटी 65 लाख इतके लक्ष अंतिम केले आहे। मात्र सध्या स्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाची कामं सुरू आहेत। त्याचप्रमाणे सिडकोने विक्री केलेल्या भूखंडावर नव्याने उभ्या राहत असलेल्या बांधकामाची संख्या ही लक्षणीय आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते वाढ चालू आहे आणि या सर्व बांधकाम प्रकल्पातून महानगरपालिकेला बांधकाम परवानगी विकास शुल्काच्या माध्यमातून अधिक महसूल प्राप्त होण्याची पूर्ण शक्यता आहे असे मला वाटते। वास्तविक परिस्थितीचा विचार पाहता या उद्दिष्ट शीर्षासाठी स्थायी समितीने निश्चित केलेले हे लक्ष्य उपलब्ध उत्पन्न क्षमतेच्या तुलनेत मला जरा अपुरेच वाटते। त्यामुळे नवी मुंबईतील वाढत्या बांधकाम व पुनर्विकास प्रक्रियेमुळे या विभागातून अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकेल याची नोंद घेणे आवश्यक आहे। त्यामुळे बांधकाम परवानगी विकास शुल्क या उद्दिष्ट शीर्षामध्ये किमान ₹50 कोटीची अतिरिक्त वाढ करण्यात यावी आणि त्यानुसार प्रशासनासाठी 300 कोटी 50 लाख रकमेचे सुधारित अंतिम लक्ष्य करावे असे माझी विनंती आहे। त्यानंतर पेज नंबर 47
RI 8.71048 अतिक्रमण. अर्थसंकल्पातील अतिक्रमण या विभागाअंतर्गत बजेट कोड RI 8.71048 मध्ये स्थायी समितीच्या माध्यमातून 5 कोटी इतकी जमा सुचवण्यात आलेली आहे. मात्र माझ्या मते ही तरतूद अत्यंत कमी व वास्तव परिस्थितीच्या मानाने अपुरी आहे. त्यामुळे जर ह्यावर चर्चा आपण केली तर आपल्याला असं दिसून येतं की विविध वृत्तपत्र माध्यमातून उपलब्ध माहितीनुसार आपले अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सन्माननीय कैलास गायकवाडजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नेहमीच बघत असतो की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाविरुद्ध कारवाई सुरू आहे आणि कारवाई करण्यात येत आहे आणि ते सातत्याने सुरू देखील आहे. तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया अधिक प्रभावीपणे सुरू राहतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे अशा कारवायाच्या माध्यमातून महानगरपालिकेकडे दंडात्मक शुल्क, कारवाई शुल्क आणि इतर महसुली प्राप्त मोठ्या प्रमाणात जमा होणे मला अपेक्षित आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या कामकाजाचा व्याप, कारवाईचे प्रमाण आणि त्यातून निर्माण होणारी महसुली क्षमता यांचा विचार करता स्थायी समितीने सुचवलेली ₹5 कोटीची जमा तरतूद अत्यल्प आहे असे मला वाटते. म्हणून बजेट कोड RI 8.71048 अंतर्गत जमा बाजूमध्ये किमान ₹50 कोटीची अतिरिक्त वाढ करण्यात यावी आणि एकूण ₹55 कोटी इतके लक्ष्य प्रशासनासाठी अंतिम करण्यात यावे अशी माझी मागणी वजा सूचना आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 49 पाळीव श्वान परवाना RI 8.81059. सन्माननीय महापौर महोदया, सदर उद्दिष्ट शिथिलांत स्थायी समितीने केवळ 50,000 इतकी महसुली तरतूद अंदाजित केलेली आहे. मात्र आपण जर वस्तुस्थिती पाहिली आणि जर मैदानी स्तरावर सर्वेक्षण केले तर नवी मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर पाळीव श्वानांची नोंद अभिलेखात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येकाच्याच घरी, मी तर महापौर महोदय एका ठिकाणी गेले होते तर त्यांच्या घरी 15 कुत्री होती, 15. तर अशा वेळेस आपण जर सर्वेक्षण केलं तर बरं होईल. सध्या अनेक पाळीव श्वानधारकाची अधिकृत नोंदणी व्यवस्थितपणे अभिलेखात असलेली नसण्याची दाट शक्यता आहे. जर या संदर्भात प्रशासनाने प्रभावी सर्वेक्षण मोहीम राबवली आणि नोंदणी प्रक्रिया काटेकोरपणे केली, अंमलात आणली तर या शीर्षकाखाली महानगरपालिकेला किमान अतिरिक्त ₹5 लाख इतका तरी महसूल प्राप्त होऊ शकतो माझ्या मते. त्यामुळे त्या अनुषंगाने पाळीव श्वान परवाना शुल्क या उद्दिष्ट शीर्षकांतर्गत केवळ ₹50,000 ऐवजी एकूण ₹5,50,000 इतकी अंतिम तरतूद निश्चित करण्यात यावी अशी मी या महासभेस विनंतीपूर्वक सूचना करते. महसूल वाढीच्या दृष्टीने उपलब्ध स्तोत्राचे वास्तव मूल्यमापन करून अभिलेख नोंदणी आणि परवाना प्रणाली अधिक सक्षम केल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते असा माझा ठाम विश्वास आहे. त्यानंतर या परवाना शुल्का अंतर्गत पेज नंबर 49 बजेट कोड RI 8.8/1050 जाहिरात शुल्क. महापौर महोदया, सदर उद्दिष्ट शीर्षकांतर्गत मागील आर्थिक वर्षात ₹21,95,00,000 इतका प्रत्यक्ष महसूल जमा झाला होता आणि विशेष म्हणजे त्या वर्षीचा मूळ अंदाज देखील ₹21,95,00,000 इतकाच निर्धारित करण्यात आला होता. मात्र सध्या अर्थसंकल्पात स्थायी समितीमार्फत या शीर्षकाखाली ₹46,45,00,000 अंदाज प्रस्तावित करण्यात आलेला आहे. तर या संदर्भात माझं असं म्हणणं आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भव्य आकाराचे ऑफलाईन आणि ऑनलाईन आणि डिजिटल बिलबोर्ड्स उभारण्यात आलेले आहेत. ही वस्तुस्थिती तर खरं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शहरातील व्यापारी, जाहिरात क्षमता, विविध विभागातील जाहिरात फलकांची संख्या तसेच डिजिटल माध्यमातील वाढता
वापर यांचा विचार जर आपण केला तर या उद्दिष्ट शिंसे अंतर्गत महसूल वाढीसाठी आपल्याला मोठी संधी उपलब्ध होऊ शकते। त्या अनुषंगाने सदर शीर्षकाले किमान आणखीन ₹50 कोटी इतकी महसूल अपेक्षित धरला जाऊ शकतो असे माझे स्पष्ट मत आहे। त्यामुळे या उद्दिष्ट शीर्षका अंतर्गत एकूण ₹96 कोटी 95 लाखाचा अंदाज निश्चित करण्यात यावा अशी मी या महासभेस विनंतीपूर्वक सूचना करते। त्याचबरोबर महसूल वाढीच्या दृष्टीने पुढील 2 बाबींमध्ये वाढीव तरतूद करणे आवश्यक आहे असे मी सुचवते। त्याच्यामध्ये फेरीवाला परवाना फी या शीर्षकाखाली 25 लाखाची वाढ अंतिम अंदाजित करण्यात यावी आणि हॉटेल परवाना शुल्क या शीर्षकाखाली देखील ₹25 लाखाची वाढ अंतिम अंदाजित करण्यात यावी। महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वास्तववादी आणि सक्षम घडून आणण्यासाठी व उपलब्ध महसुली स्रोताचा परिणामकारक वापर सुनिश्चित करण्यासाठी वरील वाढी व तरतुदी अंतिम अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात याव्या अशी माझी विनंती आहे। त्यानंतर पेज नंबर 51 स्थापत्य अभियांत्रिकी सेवा सुविधा बजेट कोड RI/8/1062 गटारे रस्ते खोदाई शुल्क। महापौर महोदया, आपल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आपण विविध विकास कामे, सुविधा उभारणी, दुरुस्ती आणि पायाभूत सेवांच्या कामाच्या अनुषंगाने गटारे तसेच रस्त्यावर सातत्याने विविध प्रकारचे खोदकामे सुरू असतात। ही बाब आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ही सर्व खोदकामे सहसा केंद्र शासन असू दे किंवा राज्य शासन असू दे किंवा विविध सार्वजनिक प्राधिकरणे तसेच खाजगी संस्थेच्या माध्यमातून केली जातात। मात्र प्राप्त माहितीनुसार अनेक वेळा प्रत्यक्ष करण्यात येणाऱ्या खोदकामाच्या मोजमापाच्या तुलनेत कमी शुल्क संबंधित कंत्राटदाराकडून महानगरपालिकेकडे जमा केले जात असल्याचे आपल्याला निदर्शनास येते। ही बाब महसुली दृष्टीने गंभीर असून यामध्ये अधिक काटेकोरता आणि अचूक मोजमाप आणि पारदर्शकता आवश्यकता आहे। जर महानगरपालिकेच्या संबंधित संमती विभागामार्फत मैदानी स्तरावर प्रत्यक्ष जर पडताळणी केली, खोदकामाच्या प्रमाणानुसार योग्य पूर्ण शुल्क आकारणी करण्यात आली तर मला वाटतं या उद्दिष्ट शीर्षकाखाली महसूल वाढीस मोठा वाव मिळू शकतो आणि वाव आहे असं तरी मला वाटतं। जर महानगरपालिकेच्या संबंधित विभागामार्फत मैदानी स्तरावर प्रत्यक्षात पडताळणी करून खोदकामाच्या प्रमाणानुसार योग्य पूर्ण शुल्क आकारणी करण्यात आली तर महसुलीस मोठा वाव आहे। उपलब्ध परिस्थितीचा विचार करता या शीर्षकाखाली किमान ₹40 कोटी इतकी अतिरिक्त वाढ अपेक्षित धरता येऊ शकते असे माझे मत आहे महापौर महोदया। त्या अनुषंगाने गटारे व रस्ते खोदाई शुल्क या उद्दिष्ट शीर्षका अंतर्गत महसुलाचे एकूण ₹100 कोटी इतके अंतिम अंदाजित लक्ष्य निश्चित करण्यात यावे अशी मी या महासभेस विनंतीपूर्वक सूचना करते। महानगरपालिकेच्या महसूल स्तोत्राचा अधिक सक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक वापर करण्यासाठी या शीर्षकाखाली वास्तवाधारित वाढीव तरतूद करणे आवश्यक आहे असे माझे ठाम मत आहे। त्यानंतर पेज नंबर 55 स्थापत्य अभियांत्रिक सेवा सुविधा। महापौर महोदया, इथे मी जरा खर्चाची बाब सुचवत आहे। सायन पनवेल महामार्गावरील CBD जंक्शन येथे बेलापूर कोकण भवन आणि CBD येथे परस्पर जोडणारा भुयारी मार्ग उभारण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात 55 पेजवरील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा सुविधा अंतर्गत बजेट कोड C/8.9/2022 भुयारी मार्ग बांधणे या शीर्षकाखाली सध्या करण्यात आलेली 10 कोटीची तरतूद मला जरा अपुरी वाटते। त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पाची प्रभावी व सर्वकष पूर्तता साधण्यासाठी त्यामध्ये अतिरिक्त 10 कोटीची तरतूद समाविष्ट करण्यात यावी। तसेच सदर प्रकल्पाचे वाढते महत्त्व, अपेक्षित व्याप्ती आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेता
संबंधित बजेट कोड अंतर्गत एकूण रुपये 15 कोटी इतकी अंतिम करण्यात यावे अशी माझी विनंती आहे. त्याचप्रमाणे याच 55 पेजमधले स्थापत्य अभियांत्रिकी सेवा सुविधा बजेट कोड CA8.9202 मध्ये सन्माननीय महापौर महोदया, माझ्या पॅनल क्रमांक 27 मधील निलगिरी गार्डन सोसायटी तसेच एकता विहार सोसायटी या दोन्ही वसाहती समोरून मोठ्या प्रमाणात JN पट्टीकडे जाणारा मुख्य रस्ता जात असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची तसे इतर वाहनांची सतत वेगवान वाहतूक सुरू असते. त्यामुळे संबंधित परिसरात आणि तिथल्या लोकांना सतत रस्ता क्रॉस करून मग त्यांच्यात काय दैनंदिन सुविधा असतील त्यासाठी त्यांना मग वस्तूची खरेदी असणे, औषधं, किराणा माल, शैक्षणिक आणि इतर कामासाठी वारंवार हा मुख्य रस्ता ओलांडून जायला लागते. महापौर महोदया, तिथे आपण स्पीड ब्रेकर पण लावलेले होते, परंतु मध्यंतरी ते काढण्यात आले. पण तिथल्या महिला हा जीव घेणा प्रवासी ते करत असतो. सन्माननीय आयुक्त महोदय आपण आहात, फार शोकांतिका आहे तिथे. आता आम्ही आंदोलन देखील करायला तिथे निघालो होतो कारण तिथले स्पीड ब्रेकर काढले होते. मग आपल्याला जर ट्रॅफिक होत असेल तर तुम्ही तिथले स्पीड ब्रेकर हटवता, पण एखाद्याचा जर जीव गेला तर कितीतरी तिथे ऍक्सिडेंट देखील झालेले आणि जीव जाता जाताही राहिलेले आहेत आणि जीव देखील गेलेला आहे. मग आपण काय अजून जीव जायचंच वाट बघत राहायची का? महापौर महोदया, आपल्या माध्यमातून मी आयुक्तांना विनंती करते का इथे हा जो वर्दळीचा धोकादायक रस्ता असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जायला लागते. मग त्यामुळे लहान मोठे अपघात होतात आणि तिथे ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, मुले आहेत, विद्यार्थी आहेत, शाळेत ये जा करणारे, दिव्यांग लोक आहेत, यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे महापौर महोदय, आपल्या माध्यमातून मी आयुक्तांना सांगू इच्छिते की नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी फूट ओव्हर ब्रिज तात्काळ बांधण्यात यावा, कारण जीव जाण्याची वाट बघण्यात येऊ नये. त्यामुळे या अर्थसंकल्पात तात्काळ ती तरतूद करावी आणि या स्थापत्य अभियांत्रिका सेवा सुविधा अंतर्गत अनुक्रमांक 6 उद्दिष्ट शीर्षक स्वयंचलित फुटब्रिज किंवा ओव्हरब्रिज अंतर्गत निलगिरी गार्डन सोसायटी आणि एकता विहार सोसायटी समोरील JNPT मुख्य रस्त्यावर स्वयंचलित फुट ओव्हरब्रिज उभारण्याकरता अतिरिक्त 20 कोटीची तरतूद तातडीने करण्यात यावी अशी माझी विनंती वजा मागणी आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 61 पेज नंबर 61 पे अँड पार्क. सन्माननीय सदस्य, अजून बरेच सदस्यांना बोलायचं. मी सांगितलेलं 15 मिनिटात आपलं म्हणणं मांडा, कारण आता माझ्याकडे 18 नावं आहेत आणि बरेच सिनियर सदस्य अजून बोलायचे आहेत. महापौर एक महोदया, अर्धा तास जर एक सदस्य बोलला तर ही सभा किती दिवस चालवायची? की मला जे हवंय जिथे जमा होईल तिथे जमा, जिथे खर्च होईल तिथे खर्च. मी जास्त पण विश्लेषण करत बसलेली नाहीये महापौर महोदया, थोडक्यात बोलून मोकळी होते मी. आणि मी जे मुद्द्याचं अर्धा तासाहून जास्त झाला आपण बोलताय मॅडम. तेवढ्याच वेळात बोलून कंप्लीट करते मी. माझे आता 2-3च मुद्दे, परिवहन आहे आणि शाळा आहे. सन्माननीय गटनेते, आपण आपल्या सदस्यांना सांगा तसं की 15 मिनिटाच्या वेळेचा बंधन पाळा म्हणून. आता जेवढा अभ्यास केलेला आहे आकडेमोड करून ती आपण स्टँडिंगला तिथंही आपले म्हणणे मांडलेले आहेत. तिथे शेवटच्या दिवशी म्हणणं मांडून दिलेलं नाहीये मला. आणि बरेच सदस्य बोलायचे. महापौर महोदय, मला मांडण्याचा अधिकार आहे. मी माझे स्वतःचे प्रश्न नाही उपलब्ध करत आहे. काही बोलत नाहीये, पण अर्धा तास होऊन गेला ना. पे अँड पार्क या विषयावर बोलत असताना मुद्द्याचं बोलू का? मग मुद्द्याचंच बोला. माझ्या प्रभागामध्ये आणि मुद्द्याच बोलतेय महापौर महोदय. मी अगदी काही उदाहरणं देखील दिलेली नाही आहेत. जे मला आवश्यक वाटलं त्याच विषयावर मी बोलते. पे अँड पार्क माझ्या प्रभागामध्ये कोकण विभाग आयुक्त, सिडको भवन, पोलीस आयुक्तालय ही महत्वाची शासकीय कार्यालय आहेत महापौर महोदया. त्यामुळे या ठिकाणी रोज गाड्यांची वर्दळ ये जा चालू असते आणि नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या इथे जो रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला गाड्या पार्क केलेल्या आहेत.
तर त्या अनुषंगाने मी मुद्द्यातच बोलते, तुम्हाला जास्त काही मी विश्लेषण करत नाहीये. कोकण भवन समोरील सिडकोकडे असलेला एक मोकळा भूखंड आहे सिडकोकडे, तो महानगरपालिकेने हस्तांतरित करून घ्यावा आणि त्या ठिकाणी मल्टी स्टोरेज पार्किंग बिल्डिंग उभारण्यात यावी असं माझं मत आहे. त्याच्यानंतर तलावाबद्दल बोलते मी. पेज नंबर 65 अर्थसंकल्पामध्ये तलाव बोटिंग भाडे शुल्क या उद्दिष्ट शीर्षामध्ये स्थायी समितीने 1,00,000 इतका जमा अंदाज दर्शवला आहे. मात्र हा अंदाज अत्यंत मर्यादित स्वरूपाचा आहे. त्यामुळे या ह्याच्यामध्ये उत्पन्न वाढीचा संधीचा पुरेसा विचार पण इथे केलेला दिसत नाहीये महापौर महोदया. तर मी या माध्यमातून माझ्या आग्रोळी येथील स्वर्गीय शिमग्या कान्हा पाटील तलावात पेडल बोटिंग सुविधा सुरू करून त्या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या विकास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आकर्षित करणारे एक सुयोग्य असे विरंगुळा केंद्र उपलब्ध होईल. या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते. त्यामुळे तलाव बोटिंग भाडे शुल्क या उद्दिष्ट शीर्षामध्ये 1,00,000ची अतिरिक्त वाढ करण्यात यावी आणि एकूण रुपये 2,00,000 इतके लक्ष प्रशासनासाठी अंतिम करण्यात यावे अशी माझी मागणी वजा सूचना आहे. त्यानंतर पेज नंबर 71 कला सामाजिक कल्याण बजेट कोड आहे. सन्माननीय सरोज पाटील मॅडम, मी आपल्याला मध्येच थांबवते. सर्व सदस्यांची मानसिकता आता जेवायला ऑलरेडी 3 वाजायला आले. अर्ध्या तासाने जेवणानंतर ही सभा घेऊ आपण, तेव्हा तुम्हाला 5 मिनिटं देण्यात येईल, तेव्हा आपण बोलणं पूर्ण करा. आणि सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, ज्यांना बोलायचे त्यांनी नाव द्या आणि 15 मिनिटाच्या व्यतिरिक्त वेळ टाइम दिला जाणार नाही. तर टायमर लावत जा. 15 मिनिटं झाले की बंद करायचं. महोदय, सन्माननीय सचिव आयुक्त महोदयांची खुर्ची रिकामीच आहे अजून. सन्माननीय सचिव सर, सन्माननीय सर्व सदस्य पत्रकार बंधू भगिनी आणि सर्व सदस्य पत्रकार बंधू भगिनी आणि महापौर महोदय, आपण सांगितलं शॉर्टकट मध्येच बोला. सन्माननीय महापौर महोदय, आपण सांगितलं शॉर्टकट मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अवास्तव आपली अवस्था आहे तीच आपण मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अवास्तव मी काही बोलतच नाहीये. आता मी पेज नंबर 77 वर स्मशानभूमी या हेडवर बोलणार आहे. देखभाल दुरुस्ती IRE A.0098. सन्माननीय महापौर महोदया, मी स्मशानभूमीच्या हेडवर बोलत असताना माझ्या आग्रोळी गावच्या स्मशानभूमीची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय व जीर्ण झालेली आहे. आणि आपण देखील लास्ट टर्ममध्ये होता. 10 वर्ष झाली आहे स्मशानभूमी बांधून. आपल्या माध्यमातून आयुक्त महोदयांना पण सांगू इच्छिते की 10 वर्षापूर्वी आग्रोळी गावात स्मशानभूमी बांधली गेलेली आहे आणि तिची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. तडे गेलेले आहेत आणि छतावरून पावसाळ्यात मोठ्या पाण्याची गळती होते. जेव्हा नागरिक अंत्यविधीच्या वेळी येतात तेव्हा त्यांना मोठी गैरसोय होते. तर या ठिकाणी स्वतंत्र आवश्यक अशा बाथरूमची सुविधा देखील उपलब्ध नाही आहे. प्रकाश व्यवस्था नाही आहे. अत्यंत अपूर्व निकृष्ट असल्याने परिसरात अंधाराचं वातावरण आहे की ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे स्मशानभूमी जर हा आपण विषय घेतला तर हे अत्यंत संवेदनशील आहे महापौर महोदया. आवश्यक व सार्वजनिक उपयोग मूलभूत सुविधा असल्याने तिची सध्याची दुरावस्था लक्षात घेता सदर जुनी व जीर्ण स्मशानभूमी पूर्णतः निष्कषित करून त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण तुर्भे APMC धर्तीवर स्मशानभूमी जी बांधलेली आहे त्या धर्तीवर अत्याधुनिक व सर्व आवश्यक सोयी सुविधांनी युक्त अशी नवीन स्मशानभूमी उभारण्यात यावी असं माझं स्पष्ट मत आहे. आणि या स्मशानभूमीत सुसज्ज अंत्यविधी व्यवस्था, प्रशस्त सेट, पावसापासून संरक्षण करणारी मजबूत रचना, स्वतंत्र स्वच्छतागृह, पुरेशी प्रकाश योजना, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, जलनिस्सरण व्यवस्था आणि नागरिकांच्या सन्मानपूर्वक वापरासाठी आवश्यक सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या ह्या हेडच्या माध्यमातून मी आपणास सुचवते. त्याचप्रमाणे स्मशानभूमी या शीर्षकाखाली जो महसुली खर्च अनुक्रमांक 1 अंतर्गत स्मशानभूमी देखभाल व दुरुस्ती या उद्दिष्ट शीर्षकाखाली आपण अतिरिक्त 1 कोटी इतकी आर्थिक तरतूद करावी
अशी मी आपणास विनंती करते. त्याचप्रमाणे पेज नंबर 93 विष्णुदास भावे नाट्यगृह. सन्माननीय महापौर महोदया, आपल्या अर्थसंकल्पामध्ये विष्णुदास भावे नाट्यगृह या विभागाअंतर्गत नाट्यगृहाचं भाडे या उद्दिष्ट शिस्तीसाठी आपण 1,02,00,000 इतकी रक्कम अंदाजित करण्यात आली आहे. तसं पाहायला गेलं तर माझा स्पष्ट याच्यावर आक्षेप आहे. का? कारण विष्णुदास भावे नाट्यगृहात केवळ स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे तर खाजगी आस्थापनेकडून तसेच नवी मुंबई बाहेरील विविध संस्था आहेत, संघटना आहेत आणि व्यावसायिक गटाकडून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि अशा कार्यक्रमातून संबंधित आयोजकांना आर्थिक लाभ मिळत असताना महानगरपालिकेला जे मिळणारं भाडं आहे ते मात्र तुलनेमध्ये मर्यादित राहणे योग्य नाही. तर माझ्या मते नाट्यगृहाच्या वापरासाठी स्थानिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि जे खाजगी बाहेरील व्यावसायिक कार्यक्रम यामध्ये स्पष्ट भाडे धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेषतः खाजगी आस्थापने व नवी मुंबई बाहेरील संस्थांकडून आयोजित कमर्शियल कार्यक्रमासाठी दुप्पट आकारणी भाडे आकारण्यात आल्यास महानगरपालिकेच्या महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असं माझं मत आहे. त्यामुळे विष्णुदास भावे नाट्यगृह ही महानगरपालिकेची एक महत्त्वाची आणि सांस्कृतिक संपत्ती आहे. तिचा वापर अधिक परिणामकारक महसूल वाढीच्या दृष्टीने होणे आवश्यक आहे. उपलब्ध उत्पन्न क्षमतेचा योग्य विचार करता या सदर उद्दिष्ट शीर्षातील विद्यमान अंदाज अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे भाडे या उद्दिष्ट शीर्षामध्ये 10 कोटीची वाढ करण्यात यावी आणि एकूण रुपये 11,02,00,000 इतके लक्ष प्रशासनासाठी अंतिम करण्यात यावे अशी माझी मागणी वजा सूचना आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय महापौर महोदया, या अर्थसंकल्पातील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि सुविधा विभाग या हेड अंतर्गत मी माझ्या बेलापूर विभागातील आग्रोळी सेक्टर 28 येथील पंप हाऊस लगत असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी संरक्षण भिंत उभारण्याबाबत हा अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव आज महासभेच्या निदर्शनास आणून देत आहे. तर या सदर ठिकाणी पंप हाऊसच्या अगदी लगत डोंगराचा भाग असून पावसाळ्यामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर त्या परिसरात लँडस्लायडिंग होते आणि अशा वेळी डोंगरावरून मोठमोठे आकाराचे दगड वेगाने खाली घसरत त्या पंप हाऊसच्या दिशेने येतात. त्यामुळे ते कार्यरत असलेल्या तिथे जे कर्मचारी आहेत तर त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो. तसेच पंप हाऊसच्या संरचनेला या हानी पोहोचण्याची शक्यता असते. याशिवाय वर्षभर या डोंगरालगतच्या भागातून विषारी साप पंप हाऊसच्या परिसरात येतात. महापौर महोदया, एकदा मोठा विषारी नाग आला होता तिथे आणि खरोखर ते कर्मचारी इतके घाबरले होते. आता त्यांनी ते व्हिडिओ पण शूट केलेलं होतं. मी कधीतरी तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवीन. तर त्यामुळे तिथे कार्यरत कामगारांना सर्पदंशाचा धोका सतत निर्माण होत असून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि या सर्व बाबींचा विचार करता पंप हाऊसचे संरक्षण, तेथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता तसेच डोंगराकडून भागात होणारा दगडांचा मारा आणि सर्प प्रवेश रोखण्यासाठी डोंगरालगत पंप हाऊसच्या बाजूस मजबूत RCC संरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे. अशी मी आपल्याला एक सूचना म्हणते इथे. त्या अनुषंगाने या कामाची पूर्तता अर्थसंकल्पातील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा सुविधा विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमातून करण्यात यावी आणि जी आवश्यक आर्थिक तरतूद आहे ते अंतिम अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावी अशी मी या महासभेस विनंतीपूर्वक सूचना करते. त्याचप्रमाणे महापौर महोदया, नागरिकांच्या मूलभूत जलसुविधांशी संबंधित असलेल्या पंप हाऊसचे संरक्षण आणि तेथील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही महानगरपालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे या विषयास प्राधान्य देऊन तातडीने कारवाई करण्यात यावी असे माझे मत आहे. त्याच्यानंतर महापौर महोदय, मी येईन आता शाळा या हेडवर येईन. पेज क्रमांक 171 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील पृष्ठ क्रमांक 171 वर प्राथमिक शिक्षण सेवेच्या भांडवली खर्च अंतर्गत खालील उद्दिष्टांची तरतूद करण्यात आलेली आहे. महापौर महोदया, महापालिका शाळेतील शौचालयात अद्ययावत करण्यासाठी 5 कोटी रुपये, शाळेसाठी साहित्य खरेदी 6 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. डिजिटल शाळेसाठी 5 कोटी रुपये तरतूद केली आहे. म्हणजे एकूण 16 कोटी रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
तर माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की या शिक्षण विभाग आणि शहर अभियंता विभागाकडून स्पष्ट खुलासा करण्यात यावा की या अंतर्गत महापालिका शाळेतील शौचालय अद्ययावत करणे या जो उद्दिष्ट अंतर्गत आहे, नक्की कोणत्या प्रकारची कामे करण्यात आहेत. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही नवीन शौचालय बांधणार आहे, विद्यमान शौचालयाचे रिनोव्हेशन होणार आहे, टाइल्स होणार आहेत का, वॉटर सप्लाय, सेप्टिक टँक, सोलर, वॉटर हीटर, हँडवॉश बेसिन इत्यादी याचा खुलासा करण्यात यावा. आणि त्याच्यानंतर शाळेसाठी साहित्य खरेदी या उद्दिष्ट अंतर्गत कोणत्या प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहेत महापौर महोदय, त्याचंही मला खुलासा करण्यात आहे. उदाहरणार्थ आपण फर्निचर खरेदी करणार आहात, डेस्क बेंच, ब्लॅकबोर्ड, प्रयोगशाळा उपकरणे, खेळाचे साहित्य, पुस्तके, कम्प्युटर इत्यादी जी उदाहरणं दिलेत त्याच्यापैकी काय त्याचाही खुलासा आपण करण्यात यावा. त्याचप्रमाणे डिजिटल शाळेचा नेमका अर्थ काय आहे, यामध्ये कोणत्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर स्मार्ट क्लासरूम बनवणार आहेत, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, प्रोजेक्टर आहे, टॅबलेट आहे, इंटरनेट आहे, कनेक्टिव्हिटी आहे, सॉफ्टवेअर आहे का, शिक्षण प्रशिक्षण इत्यादीचा खुलासा करण्यात यावा. महापालिका शाळेमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण गुणवत्ता आणि डिजिटल शिक्षणासाठी महापौर महोदय ही कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे जर चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2026-27 मधील वरील तिन्ही उद्दिष्ट प्रामाणिकपणे जर आपल्याला गाठायचे असेल तर जी तरतूद केलेली आहे ती माझ्या म्हणण्याचं अपुरे आहेत. त्यामुळे मी प्रस्तावित करते की जी अतिरिक्त तरतूद त्याच्यामध्ये करण्यात यावी. महापालिका शाळेतील शौचालय अद्ययावत करण्यासाठी अतिरिक्त 15 कोटीची तरतूद करण्यात यावी. शाळेसाठी साहित्य खरेदीसाठी अतिरिक्त 20 कोटी रुपयाची ओव्हरऑल सांगा ना. एकूण 15 कोटी, डिजिटल शाळा ओव्हरऑल 50 कोटी रुपये इतकी वाढ करून या 3 उद्दिष्टांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात यावी. त्याचप्रमाणे शाळा या विषयावर बोलत असताना सन्माननीय महापौर महोदया, माझ्या प्रभागामध्ये 4000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट उपलब्ध झालेला आहे, सिडको कडून महापालिकेला हस्तांतरित झालेला आहे, 10 वर्ष झालेली आहेत. तर तिथे तो आरक्षित भूखंडावर सार्वजनिक शैक्षणिक पायाभूत सुविधेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर सदर भूखंडावर महानगरपालिकेतर्फे CBSE माध्यमाची अत्याधुनिक सर्व सुसज्ज उच्च दर्जाची शाळा उभारण्यात यावी अशी माझी ठाम मागणी आहे आपल्या माध्यमातून आयुक्तांना. कारण सन्माननीय महापौर महोदय, तिकडे आग्रोळी गाव असेल, बेलापूर गाव असेल, सेक्टर 11, 15, 19, 20, 30, 31, आयकर कॉलनी, शहाबाज गाव, फणसपडा, दिवाळेगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य गोरगरीब व गरजू कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आधुनिक व स्पर्धात्मक शिक्षणाची संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे CBSE माध्यमाच्या शाळांची आपली वाढती गरजच आहे, आज सगळ्यांनाच आवश्यक आहे. हे लक्षात घेता महानगरपालिकेने तिथे सुसज्ज शाळा उभारणे यासाठी मी आपल्याला सूचना मांडत आहे. त्याचप्रमाणे या शाळेसाठी जे आरक्षित भूखंड आहे तिथे अत्याधुनिक सुविधा शाळा उभारण्यासाठी त्या अर्थसंकल्पामध्ये नव्याने शाळा इमारती बांधणे या सेवा उद्दिष्ट शीर्षकाखाली 5 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मी आपल्याला सूचना वजा विनंती करते. त्याचप्रमाणे महापौर महोदया, सरोज पाटील मॅडम, तुमच्या आता 15 मिनिटं झाले ऑलरेडी. परिवहनवर बोलते. महापौर महोदय, मी माझं स्वतःच काही बोलत नाहीये. लोकांनी आपल्याला आता प्रत्येकाला स्वतःचं काही बोलायचं, लोकांसाठी बोलायचं, पण थोडक्यात बोला. कोणी कोणाला बोलण्यापासून रोखू शकत नाही. खरं तर नाही हे रोखू शकत, पण बाकी सदस्य पण बोलायचे आहेत. काय तरतूद केली पाहिजे. आपणच बजेट बनवलेलं मी बनवलेलं आहे बजेट, पण असं कुठे नियमात लिहिलेलं आहे का स्थायी समितीमध्ये आहे म्हणून महासभेमध्ये कोणी बोलू नये. एक तर तुम्ही तिकडे पत्रकारांना अलाउ नाही केलं. अच्छा, आणि त्याच्यानंतर तुम्ही खरं बोलल्या ते आता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तिथे तुम्ही त्यांना निग्लेक्ट करताय. आता मला बोलू दे जरा परिवहन विषयावर. आता खरं बोलल्या, आता आली बातमी आली खरं ऑलरेडी. आता तुम्हाला आधीच पाऊण तास झालेला बोलून.
5 परिवहन, मिनिटात पूर्ण परिवहन. संपवा. बाकी सदस्य अजून 25-30 सदस्यांना बोलायचंय परिवहन विषयावर बोलते मी आणि आता. सभा संपेपर्यंत तुम्ही थांबायचंय. सगळ्यांचं ऐकत थांबायचंय. सन्माननीय महापौर महोदया, आपण आपला आदर करते मी आणि त्यानुसार फक्त परिवहनच्या माध्यमातून बोलते. आणि खरोखर महापौर महोदया, हा हसण्यावारी विषय नाही आहे, हा आपला अर्थसंकल्प आहे आणि याच्यामध्ये बोलायलाच लागतं आपल्याला. तरतुदीचं ज्याप्रमाणे आपण आपल्या संसाराचं बजेट करतो, हे महानगरपालिका नवी मुंबईचं बजेट आहे, त्यानुसार आपल्याला बोलणं आवश्यक आहे. तर मी आता परिवहनवर बोलते. परिवहन पेज नंबर 14. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पात विविध भाडेपट्टीपासून उत्पन्न या लेखाशीर्षा अंतर्गत CNG जागा भाडे या माध्यमातून मागील 2 कोटी रुपयाचे लक्ष्य उत्पन्न अंदाजित करण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात फक्त 1,94,00,000 एवढे उत्पन्न या लेखाशीर्षा अंतर्गत प्राप्त होणार असल्याचे दिसून येते. चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठी स्थायी समितीने या लेखाशीर्षाखाली 2,03,00,000 रुपये एवढे उत्पन्न अंदाजित केले आहे. तर माझं असं म्हणणं आहे की कोणतीही जागा भाडे करारात दरवर्षी सुमारे 10% वाढत असते, मात्र मागील वर्षी अंदाजित केलेल्या 2 कोटी रुपयापेक्षा 6 लाख रुपये कमी उत्पन्न मिळाले आहे. तर ही बाब आपल्यासाठी आक्षेपार्ह आहे. तर परिवहन उपक्रमातील CNG जागा भाड्यातून अधिक उत्पन्न मिळणे आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे लेखाशीर्षा अंतर्गत अतिरिक्त 10 लाख रुपयाची वाढ करून एकूण 2,13,00,000 रुपये एवढे उत्पन्न सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी आपण अंदाजित करावे, अशी मी सूचना आपल्याला करत आहे. त्याप्रमाणे परिवहन उपक्रमातील अर्थसंकल्पातील विविध भाडेपट्टीपासून आपल्याला उत्पन्न अंतर्गत टर्मिनस वाणिज्य संकुल इमारत भाडे या लेखाशीर्षा अंतर्गत मागील वर्षी 32 कोटी रुपये इतके उत्पन्न अंदाजित करण्यात आले होते, परंतु एकही रुपया या लेखाशीर्षा अंतर्गत प्राप्त झाला नाही. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की मागील वर्षी जे अंदाजे उत्पन्न प्राप्त करण्यास महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम यशस्वी का ठरला याचा खुलासा करण्यात यावा. त्याचप्रमाणे या वर्षीच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने 64,50,00,000 इतके उत्पन्न या लेखाशीर्षका अंतर्गत अंदाजित केले आहे. खरं तर ही बाब स्वागतार्ह आहे. या ठिकाणी माझी अशी विनंती असेल की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुख्य कार्यालय नोंदणी असणाऱ्या आणि सक्रियपणे कार्यान्वित असणाऱ्या पत्रकार संघटनांना टर्मिनस वाणिज्य संकुलच्या इमारतीमध्ये नाममात्र शुल्क भाड्याअंतर्गत कार्यालय प्रदान करण्यात यावे. त्याचप्रमाणे खरं तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पत्रकारांचा नेहमी सन्मान करत आले आहोत. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी पत्रकारांचा सन्मानच करत होते आणि आज आपण देखील आपल्या अर्थसंकल्पातून त्यांना टॅब दिलेला आहे. त्यामुळे आज त्यांना देखील या परिवहनमध्ये त्यांना थोडीशी योजना मिळावी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पात विविध भाडेपट्टीपासून उत्पन्न या अंतर्गत टर्मिनस वाणिज्य संकुल इमारत भाडे या लेखाशीर्षा अंतर्गत मागील आर्थिक वर्षात 32 कोटी रुपये इतके उत्पन्न अंदाजित करण्यात आले होते, परंतु या लेखाशीर्षा अंतर्गत एकही रुपये उत्पन्न प्राप्त झालेले नाही. खरं तर महापौर महोदय, ही आपल्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे माझी पहिली मागणी अशी आहे की मागील वर्षी 32 कोटी रुपयाचे लक्ष्य गाठण्यात परिवहन उपक्रम का यशस्वी ठरला नाही, याचे कारण काय आहे याचा पूर्ण खुलासा आपल्या महासभेसमोर करण्यात यावा. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठी स्थायी समितीने या लेखाशीर्षा अंतर्गत 64,50,00,000 रुपये इतके उत्पन्न अंदाजित केले आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. वाशी, CBD आणि इतर ठिकाणच्या टर्मिनस वाणिज्य संकुल इमारतीचा व्यावसायिक वापर योग्य रीतीने होऊन महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल अशी मला आता आशा आहे. त्यामुळे महापौर महोदया, याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुख्य कार्यालय नोंदणी असणाऱ्या आणि सक्रियपणे कार्यान्वित असणाऱ्या पत्रकार संघटनेसाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रशासकीय कागदोपत्री नोंदणी असणाऱ्या
आणि मालक संपादक नवी मुंबईचे कायमस्वरूपी रहिवासी असणाऱ्या स्थानिक वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल न्यूज चॅनल इत्यादींसाठी या टर्मिनस वाणिज्य संकुल इमारतीमध्ये नाममात्र शुल्क भाड्याअंतर्गत कार्यालय उपलब्ध करून द्यावे अशी माझी नम्र विनंती आहे पत्रकारांच्या माध्यमातून. पत्रकार म्हटलं तर हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे महापौर महोदया. नवी मुंबईच्या विकासामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांना नाममात्र भाड्याने कार्यालय देणे हे महानगरपालिकेच्या सामाजिक दायित्वाचे पालन करणारे पाऊल ठरेल आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला बळकटी मिळेल. कृपया या दोन्ही मुद्द्यांचा मागील वर्षीच्या अपयशाचा खुलासा आणि पत्रकार संघटनासाठी नाममात्र भाड्याने कार्यालय उपलब्धता सकारात्मक विचार करून अर्थसंकल्पीय महासभेत योग्य निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. आणि मी मगासपासून जे जे ठराव सूचना मांडल्या त्याचा या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी, त्याचा योग्य विचार करण्यात यावा. ज्या ज्या मी महासभेला विनंती करण्यात आहे त्याचाही खुलासा करण्यात यावा. आणि आपण मला बोलायला संधी दिली महापौर महोदया, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. थँक्यू सरोज पाटील मॅडम.